आणि त्या वृद्ध लोकांचं तुम्ही नाही ऐकायला कमी येत नाही. आणि त्याच्यात ती सून म्हणते म्हातारी अशीच आहे, ते बरोबर ऐकायला येतं, बाकीचं नाही ऐकायला येत, पण हे बोलल्याबरोबर त्यांना कळतं. ते काय म्हटली. आमचं तसंच आहे विश्वासाच्या बाबतीत. आम्ही जगतो ना ते सगळं डुप्लिकेट जीवन जगतो. आम्ही असा विश्वास ठेवावा जसा अब्राहमाने ठेवला प्रियानो. आणि ही मंडळी तशीच होती, ऑर्डिनरी मंडळी नाही, विश्वासामध्ये मजबूत आहे. मग विश्वासात असणारी मंडळी, प्रीतीमध्ये असणारी मंडळी, या मंडळीचं अधपतन कसं झालं सांभाळा. अलर्ट मी तुम्हाला काय करत आहे माहिती का. जेव्हा तुम्ही या गोष्टीविषयी पाहत असताना तुम्ही तुमच्या मंडळीत विश्वास आहे याची पण प्रौढी मारू नका. आमचं चर्च खूप स्ट्रॉंग आहे, विश्वास ठेवणारं चर्च आहे, विश्वास ठेवणार. प्रौढी ही प्रत्येक मंडळीला खाली आपटण्याचं काम करत असते. प्रत्येक चर्चला एखादा चर्च त्याच विश्वासाची प्रौढी मिरवतं, एखादा चर्च प्रीतीची प्रौढी मिरवतं. बऱ्याच चर्चमध्ये आमच्या मंडळीतले लोक सगळे प्रीतीपूर्ण लोक आहेत. ही प्रौढी झाली तुमची. नारायण वामन टिळकासारखी मंडळी असावी. पुष्कळ अजूनही उन्हा प्रभू मी पुष्कळ अजूनही उन्हा. कधी परफेक्ट होणार तुम्ही जेव्हा तुम्हाला असं वाटेल अजून काहीतरी माझ्या जीवनामध्ये यायला पाहिजे. अजून प्रीती आहे, विश्वास आहे, अजून काय हो. सेवा. काय आहे सेवा. कुठली मंडळी, कोणती मंडळी अभ्यास करतोय आम्ही. धोतीरा. ती मंडळी सेवा करणारी पण मंडळी आहे, पण त्या मंडळीमध्ये काय जार कर्म. सेवा करणाऱ्या मंडळीमध्ये जार कर्म. पुन्हा मी तुम्हाला सांगतो बरं का, जारकर्माचं पातक सेवेने सुरुवात होतं. जारकर्माचं पातक सेवेने सुरुवात होतं. म्हणून पालकानं पण अलर्ट राहून कोणत्याही बंधूला एकट्यानं सेल ग्रुपला घरी पाठवायचं नाही. देवाचा नियम आहे नाही का, दोघं जायचं. हजबंड वाईफला पाठवायचं म्हणजे ती बरोबर त्याच्या नाकात व्यसन घालून ठेवाल, त्याला इकडे तिकडे बघू देणार नाही. हा काय तो म्हण चुकलो देवा, आणि आमचं देवा दावीद चुकला तर माझं काय. अरे त्याने गल्ल्याला मारलं, तू ढेकन पण नाही मारलं ना. तू सगळे मोठे मोठे डायलॉग मारतो, देवा मी चुकलोच आहे, माझं असंच आहे. दावीद नाही का, आणि मग पेत्र नाही का, त्याने 3दा नाकारलं, माझं काय. आणि धार्मिक 7 वेळा पडला तर पुन्हा उठेल. अरे तू पडून पडून एवढा घाण झाला की तुला आता कोणी उठवायला सुद्धा यायला तर नाही. पडतो उठतो, पडतो उठतो, पडतो उठतो, पडतो उठतो. आणि चर्चमध्ये येऊन मग रडून रडून प्रार्थना, देवा मी पडलो, देवा मी पडलो. थुवतीराच्या मंडळीचा प्रॉब्लेम काय, सेवा होती म्हणून व्यभिचाराला. ऐका, व्यभिचार मंडळीमध्ये केव्हा शिरतो, जेव्हा सेवा सुरू होते त्यास व्यभिचार पण शिरतो. का शिरतो, कारण जेव्हा तुम्ही सेवेला जाताना तेव्हा तुमचा देवाशी करार असला पाहिजे. योसेफाचा करार होता. पोटिफराची पत्नी त्याला चॅलेंज करते, माझ्या बरोबर नीच स्वामी बनवून टाकेल तुला. अरे तुला वाटतं ना देवानं तुला स्वप्न दिलं ना, 11 पेंढ्या तुझ्या पेंडीला नमन करतील, सूर्य चंद्र 11 तारे नमन करतील, तर नमन करण्याचा मार्ग हाच आहे, तू माझ्या बरोबर नेच. पण बायबल सांगतं योसेफ पळाला म्हणून बंदीशाळेत गेला, पण बंदीशाळेतनं देवाने त्याला डायरेक्ट राजगादीवरती नेलं. हे चर्च आहे, हे असं चर्च आहे की ती चर्च डोळ्याशी करार करत असतं. कॉम्प्रोमाइज नाही, कॉम्प्रोमाइज नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवानं सेवा ही तुम्हाला इतकी अद्भुत प्रकारची देणगी दिलेली, अद्भुत. मी माझा विचार करत असताना आज या जागेवरती प्रभूने मला ठेवलंय. 4 दिवस झालं, सकाळी सुद्धा मी 2 सेशन 2 चर्च केले. 3 दिवस, आज 4था दिवस आहे. 4था दिवस लोक एक सुद्धा आपली जागा सोडत नाही, ऐकत आहे, मन लावून टक लावून ऐकत आहे. तुम्ही दमत नाही, थकत नाही. आणि हे कसं घडतं याचं कारण काय माहिती का, देवानं ही दिलेली सेवा आहे. आता विचार करा, एवढी सुंदर सेवा प्रभूनं मला दिली. आता सैतानाला वाटतं या व्यक्तीनं सेवेपासून दूर जावं. असं होत नाही की एखाद्याला सेवा दिली आणि सैतान म्हणतो निवांत सेवा करा पाळक साहेब,
मी तुमच्या नादी लागत नाही, तुम्ही तुमचं काम करा. मी आपलं दुसरं कोणाला तरी धरतो, जो ज्याला बायबल माहित नाही, ज्यांना बायबल माहित नाही त्यांच्या वाटेला पण जात नाही. त्याला माहिती आज ना उद्या हे पडल माझ्याकडचं नाही. त्याचं काय घेणं देणं. पाडायचं कुणाला? सेवा करणाऱ्याला पाडायचं. मग सेवा करण्याला पाडण्याचं माध्यम काय? तो सेवेला बाहेर पडल्याबरोबर जसं येशू ख्रिस्त उपास केल्याबरोबर त्याला भूक लागली आणि भूक लागल्याबरोबर त्यांनी दाखवलं, दोंड्याच्या भाकरी कर, बोल तू, सगळं काही घडलं जाईल. परंतु येशू ख्रिस्तानं त्या सेवेला महत्व दिलं. प्रभूनं कोणत्या? तो म्हटला, तू मला नमन कर, हे राज्य मी तुला देतो. ऐका, त्याला माहिती आहे सैतानाच्या चाव्या काढून ज्या मानवाला निर्माण केलं त्याच्या हातामध्ये द्यायचं, आणि तो क्रुसावरती जाऊ नकोस, हे राज्य मी तुला असंच देऊन टाकतो, मीच घेतलं ना मीच तुला देऊन टाकतो. तो म्हटला तसं नाही, सेवा क्रुसावरती करणार, मी मरेल, अधोलोकात उतरेल आणि तुझ्या छातीवरती बसून चाव्या काढून घेईल आणि मंडळीला देईल. हे तुमची खरी सेवा आहे प्रियानो. एवढं परफेक्शन तुमच्यामध्ये आलं पाहिजे. सेवा वाढल्यावर मंडळीला व्यभिचाराचा, जारकर्माचा धोका आहे. आणि या थुंकण्याच्या मंडळीचं वैशिष्ट्य काय? त्यांची सेवा वाढली आणि सेवा वाढल्याबरोबर इकडं इजबेल सुद्धा तिथं होती. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक मंडळीमध्ये एक इजबेल असणारच आहे. प्रत्येक सेवकानं डोळ्यात तेल घालून मंडळीची निगा राखायची असती का? तर इजबेलीचा व्यभिचार, इजबेलीचं जारकर्म मंडळीमध्ये फिरता कामा नये. का एकदा का मंडळीमध्ये इजबेलीचं जारकर्म गेलं तर मंडळी त्याच्यामध्ये तो व्यभिचार येईल. आणि मग शास्त्र काय सांगतं? एका आखानामुळं अख्खं घर जाळून टाकलं. तसं एक पाप करणारा व्यक्ती मंडळीमध्ये असेल तर त्या मंडळीला प्रभू उद्ध्वस्त करून टाकत असतो. जे काही तुम्ही चर्चसाठी योगदान दिलेलं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, चर्च कोणतं पण असू द्या, पण ते चर्च देवाच्या मालकीचं असतं. आणि चर्च मधली गुंतवणूक ही सगळ्यात अद्भुत गुंतवणूक असते. मला आठवतं की मागच्या दिवसामध्ये काही लोकांनी ते म्हटलं की मी खेळासंबंधीचा संदेश दिला, एक खेळा. मग मला खूप खेळे आले. एवढे लोकांनी खेळे पाठवले की विचारायला नको. पण त्याच्यामधली एक साक्ष तुम्हाला सांगतो. एक पालक होते, परिस्थिती अतिशय त्यांची गरीब, आणि त्यांची मुलगी एक एक्झाम तिने दिली होती. आणि त्याने असं ठरवलं, मला त्यांचा कॉल आला, बाळासाहेब मुलीसाठी प्रार्थना करा, जर तिला गव्हर्नमेंट जॉब लागला तर तिचा पहिला पगार मी चर्चला देणार आहे. आता मला प्रार्थना करणं सोपं आहे, कारण गव्हर्नमेंट जॉब देव देणार आहे. प्रार्थना केली. त्यांचं कन्फेशन होतं की जर देवानं तिला गव्हर्नमेंट जॉब दिला तर पहिला पगार देणार. आणि प्रार्थना केल्यावर तिच्या त्या मुखातल्या शब्दानं देवाने ती पकड घेतली आणि तिला गव्हर्नमेंट जॉबला पहिला पगार तिने चर्चला 58,000 रुपये पहिला पगार प्रभूला दिलेला आहे. म्हणजे देव कधीच कुणाच्या ऋणात राहत नाही. म्हणून सेवा कोणती का असेना, आम्ही काल ऐकलं की मासोदिनी याच्या मंडळीमध्ये ते म्हटले आम्हाला सेवा करण्याची संधी द्या. आग्रहाची विनंती केली, आग्रहाची विनंती मंडळीने केली बरं का, पालकानं मंडळीला नाही केली, मंडळीनं पालकाला केली. आता मला त्याच्यात जास्त बोलायचं नाही, कारण मुख्य भाग जो आहे ना ते हे जर तुम्हाला सांगून गेलो नाही तर मला झोप पण येणार नाही. माझा प्रॉब्लेम काय माहिती का, मी कुठं मीटिंगला गेलो आणि काय घरी राहिलं तर मग 4-5 दिवस मला झोप येत नाही. अरे ते सांगायला पाहिजे होतं, माझं काम होतं ते सांगणं, आणि सांगितलं नाही तर एक तर मला भीती वाटते की मरण आलं तर, मी मेलोच तर मग प्रभू समोर कसा उभं राहणार. तो म्हणणार ज्या शिक्षणासाठी मी तुला ज्ञान दिलं, बुद्धी दिली, शब्द पुरवले, ताकद दिली, आणि तू ते लोकांना न सांगता कसं काय आला. मग त्याच्यात पण मला जायचं नाही. पण त्या मी पाहणार आहोत की ती जी मंडळी आहे, थुवतीराची मंडळी, या मंडळीमध्ये सेवा मोठ्या प्रमाणामध्ये, परंतु सेवा वाढत असताना चुकीच्या पद्धतीनं सेवा करणारे लोक पण मंडळीमध्ये होते. आणि इजबेल संदेष्टी, त्याच्या म्हटलं इजबेल संदेष्टी त्या ठिकाणामध्ये, आणि ती लोकांना व्यभिचार करायला आणि मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खायला शिकवत होती. असं बरं ते वचन. तरी तुला दोष देणं मला प्राप्त आहे. हा, कारण
इजबेल नावाची जी स्त्री इजबेल नावाची जी स्त्री आपल्याला संदेष्टी म्हणविते आपल्याला संदृष्टी म्हणवते आणि जारकर्म जारकर्म करते व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून ती भुलविते तिला तू तसे करू देतोस. देवाचा दास ज्या वेळेस मंडळीमध्ये इजबेली सारखं पाप करणाऱ्या लोकांना मुभा देतो किंवा तो ते करण्यासाठी त्यांना प्रतिबंध करत नाही आणि प्रभू त्यांना सांगते मला तुला दोष द्यायचा आहे. तुबतीरच्या मंडळीचं वैशिष्ट्य काय माहिती का? ही मंडळी धार्मिक आहे पण मंडळीमध्ये कधी कधी दैहिकता येणारच आहे. कोणतीच मंडळी जगामध्ये परफेक्ट नाही, कोणतीच नाही. आणि सेवा करणाऱ्या मंडळीला तर जास्त प्रमाणात आम्हाला तोंड द्यावं लागतं. जास्त प्रमाणात दैहिकता येऊ शकते. मी म्हणतो येते, येऊ शकते नाही, येतीच. ही दैहिकता येणारच आहे लोकांमध्ये. पाप टाळण्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर नाही पडला तर पाप नाही घडणार ना. पाप कसं घडेल? समजा तुम्ही बंदिस्त करून ठेवलं म्हणून संत व्हायचं तर लोक हिमालयात जाऊन बसतात. कशाला? ना रहेगा बाज ना बजेगी. तिथं जाऊन बसल्यावर कोण येत आहे तिथं विचारायला? पण आम्हाला तर जगात फिरायचंय ना. मग जगात फिरल्यावरती जगाचा मोह तुमच्याकडे येणार आहे आणि एकदा तुमच्याकडे मोह आला आणि सेवा करता करता तुम्ही त्या मोहामध्ये अडकणार आहात. सेवा करता करता अडकणार आहात तुम्ही. आणि आता मोह तर एवढा स्ट्रॉंग झालाय ना, एवढा स्ट्रॉंग. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा, त्याच्यावर बघा तुम्ही. मी काल पण सांगितलं नाही का, सगळे कांड करायचे. माझं इन्स्टा हाईक झालं, माझं व्हॉट्सअप हाईक झालं, माझं फेसबुक हाईक झालं आणि जर अश्लील मेसेज तुम्हाला आले तर मी नाही पाठवले, त्यांनी पाठवले. कोण आहे तो? म्हणजे अश्लीलता वाढलेली आहे. कधी कधी तर मला मागच्या दिवसामध्ये एक मुलगी, तिने मला प्रेज द लॉर्ड केलं, माझ्यासाठी प्रार्थना करा म्हटली आणि ती फॅशन डिझायनर आणि एक मॉडेल होती. मग तिने प्रेज द लॉर्ड केलं. मग त्यानंतर मला म्हटले की पाळक साहेब तुमचे युट्यूबचे संदेश बघते, माझ्यासाठी माझ्या घरातल्या लोकांसाठी प्रार्थना करा. आणि सुरुवात केलं तिने चॅटिंग बोलायला. मग बोलता बोलता मग एकदम ती अरे तुरल, तुझं नाव काय रे? मी म्हटलं की तुला माहिती आहे ना. होय मी तू पाळक आहे मला माहिती आहे ना. मग पाळकाला गर्लफ्रेंड नसू शकते का? असायला पाहिजे ना पाळक. बरं माझ्यासारखी सुंदर गर्लफ्रेंड तुला असली तर तुझं काय जातंय? बरं तिचा फोटो जर मी बघितला तो एवढा अट्रॅक्टिव्ह होता. मी तिला म्हटलं तुला वाटत नाही का एका सेवकाला तू या पद्धतीने अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते? तर ती म्हटली अरे बाबा माझं फेसबुक उघड, तुझे सगळे मित्र जे आहेत ना ते सगळे माझे फ्रेंड आहेत. आणि मी लिस्ट उघडून बघितली, एवढे पाळकांचं तिला हाय 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 होतं. एवढे हाय हाय. अरे म्हटलं ही हाय हाय माझ्या मागे लागली. कुठून कशा पद्धतीनं तुमच्या आत्मिक जीवनाला कात्री लावून तुम्ही देवाच्या संगतीपासून तुटाल तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही. प्रियांनो, मला आठवते फार मोठा सेवक, ज्या सेवकाला म्हणजे ज्यावेळेस माझं तारण झालं त्यावेळेस तो सेवक यायचा, दाढी त्याचप्रमाणे झगा घालून त्यांनी सेवा केली. इतकं 1000 लोकांची बाप्तिस्मे त्यावेळेस, 1000 लोकांची बाप्तिस्मे. मी स्वतः त्याच्या प्रिचिंगला गेलो तर अक्षरशः त्या व्यक्ती, मोशे तर मी पाहिला नव्हता पण तो प्रिचिंग करायचा ना तर त्याच्या चेहऱ्यातनं तेज बाहेर पडायचं. इतका प्रभावित झालो त्या व्यक्तीच्या असणाऱ्या त्या सेवेमध्ये. मी फार एकदम प्रभावशाली. तो सेवक येणार म्हटल्याबरोबर एवढी गर्दी पडायची की लोक अगोदर जर मीटिंग ती 8ला चालू होणार आहे तर लोक 4ला येऊन बसायची. मी स्वतः तिथं 4ला जाऊन बसलो होतो की तो येणार आहे. मला वाटतं त्यास मी 11वी-12वीला काहीतरी असेल. इतका प्रभावी सेवक. एक दिवशी तो सेवा करत असताना एक स्त्री त्याच्या बाजूला बसली आणि त्यानं सांगितलं की मला माफ करा, या स्त्रीच्या प्रेमामध्ये मी पडलो.
त्या दिवसापासून त्या सेवकाची सेवा बंद झाली आणि देशाला तो सेवक परत कधी दिसला नाही. का माहिती का? इजबेल संदेश त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम करते आणि मंडळीमध्ये या प्रकारचं जारकर्म करण्याला प्रतिबंध दिला जातो. मी असं म्हणत नाही सेवकाने लग्न करू नये, मी असं म्हणत नाही सेवकाला, पौल म्हणतो होईल तितकं माझ्या सारखं राहण्याचा प्रयत्न करा, पण होत नसेल तर लग्न करा. असावी तुमची पत्नी तुम्हाला, आणि चांगली गोष्ट आहे स्वतःची पत्नी असणं. परंतु व्यभिचाराचं पातक, जारकर्माचं पातक हे मंडळीमध्ये ज्या पद्धतीनं बाधा आणण्याचं काम करतं. म्हणून लक्षात ठेवा, मंडळीमध्ये जे काही तरुण तरुणी त्यांनी लग्न करणं खूप गरजेचं आहे. त्यांचं लग्न होणं गरजेचं आहे. का तर सैतान तुम्हाला त्या जाळ्यामध्ये अडकवेल. आणि सेवा करताना कोणी सुद्धा एकटं जाऊ नका. माझ्या एवढ्या वर्षाच्या सेवेमध्ये एक नाही, मी 2 जवळ घेऊन येतो. एक कुठं गेला तर दुसरा तर असा बॉडीगार्ड नाही का. त्यांना काय सांगता येतं, कोणी येऊन फासा टाकलाच तर काय. आणि मग ते पण लय हुशार आहेत, ते कुणाला जवळ करायचं त्यांना माहिती आहे. तुम्ही येऊन दाखवा जवळ, का तुम्हाला माहिती आहे चान्स नाही हो. कशाला चान्स द्यायचा? एवढं सगळं मोठी सेवा करायची आणि एका छोट्याशा मोहासाठी एवढं. आता मी 27-28 वर्ष सेवा करतो. एक छोटासा मोह अख्ख्या सेवेला उद्ध्वस्त करणार आहे. एवढं तुमचं चर्च त्याग, समर्पण, सेवा, प्रीती, विश्वास या सगळ्यामध्ये तुम्ही वाढलेला आहात. पण एका व्यक्तीला, एखाद्या बहिणीला, एखाद्या भावाला त्याला आपल्या भावनेवरती कंट्रोल करता येत नाही. आणि कदाचित सेवक ते बघतो. मला चांगलं आठवतं की सोलापुरातली गोष्ट सांगतो, तुमच्याकडचे नाही, मला तुमचं काही घेणं देणं नाही. माझ्या सोलापूरचं सांगतो. माझी मावशीच होती, ती माझ्याकडे आली. म्हटलं अरे मनोज, जरा माझ्या मुलाला तू येऊन समजावून सांग. म्हटलं झालं काय? एक डॉक्टर होती आणि तिला कॅन्सर होता. एक पाळक, त्याचा तो असिस्टंट. आणि मग तो काय करायचा, ती डॉक्टर तिला कॅन्सर असल्यामुळं ती उगाच भूत लागल्यासारखं करायची. भूत लागलं. आणि तिचा नवरा पण तिला वैतागला होता. त्याला ती नकोच होती, कसं तरी करून ती कटायला पाहिजे होती. मग त्या पाळकानं काय केलं, हा अविवाहित मुलगा, आणि तो म्हटला हा आत्मा तुला काढायचा आहे. बरं, त्याने आत्मा कसा काढला माहिती का? त्याची आई म्हणते अरे ही प्रार्थना करण्याची पद्धत पहिल्यांदा बघितली. माझा मुलगा जातो आणि त्या बासरीवरती असा पालथा पडून भूत काढतो. हे कुठला आत्मा काढला? अरे ती भूत तुझ्यात घुसायला पाहिजेत. मग ती जाऊन त्या पाळकाला म्हटली, पाळक साहेब असं कसं आहे? तर पाळक काय सांगतो माहिती का, नाही हे भूत जरा स्पेशल आहे, ते फक्त तुमचा मुलगाच काढतो. अरे मग तू कोण आहे? तू कोण आहे? शेवटी तो मुलगा त्या स्त्रीच्या एवढा आहारी गेला. मग त्याची आई म्हणली थांब आता मी दुसऱ्या पाळकाला. त्याला माहिती होतं माझ्याकडे सगळं वचन काढून मी रिपेअरिंग करतो, माझ्याकडे सगळे स्क्रूड्रायव्हर, पक्कड सगळं माझ्याकडे आहे. ते म्हटले चल तू माझ्या घरी. आणि त्यांनी तिला कळलं की आता तेलोरी पास्टर येणार आहे. त्यांनी त्याला लॉक केलं आणि चावी घेऊन म्हणजे चल 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 तू लवकर. पहिले त्याला 2 गोष्टी समजव. मी येण्याच्या अगोदर त्यांनी वरच्या माजलीवरून उडी मारून पळून गेला. का? कारण त्याला माहितीये की असं नसतं. पुढे काय झालं माहिती का? नाश झाला त्याचा, नाश. प्रतिबंध केलं नाही, कॉम्प्रोमाइज, तडजोड. तरुण तरुणी मंडळीमध्ये टिकून राहण्यासाठी जी तडजोड आहे, इजबेल राणी अशा प्रकारच्या इजबेल मंडळीमध्ये असतील की जे त्या ठिकाणच्या लोकांना व्यभिचाराकडे घेऊन जाणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सेवा करताना तेव्हाच तुम्हाला पाडण्यासाठी सैतान अशा प्रकारच्या इजबेल तयार करत असतो. शमशोनासाठी दलिला तयार झाली, विश्वासणाऱ्यांसाठी इजबेल आहे. ती इजबेल उद्ध्वस्त करून टाकणार आहे. इजबेल उद्ध्वस्त करून टाकणार आहे. व्यभिचाराचं पातक सेवक तिला प्रतिबंध करत नाही, अडवत नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणामध्ये वाचा, खाली वाचा म्हणजे तुम्हाला समजेल थोडंसं.
तिने पश्चाताप करावा हा म्हणून मी तिला अवकाश दिला. नाही 20 वचन वाचा. तरी तुला हा? तोच तिने हा? मला प्राप्त आहे कारण इजबेल नावाची जी स्त्री आपल्याला संदेष्टे म्हणवते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून पुरविते. ऐका, पाप करणाऱ्या लोकांच्या बाबतीत ते कितीही तुम्हाला प्रिय असले तरी त्यांच्या बाजूला उभं राहू नका, किती पण जवळचे असू द्या. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. बऱ्याच चर्चेसमध्ये काय असतं माहिती का, पालकाला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात पण ब्रदर सिस्टरला माहिती असतात आणि ते एकमेकाला प्रोत्साहन देतात, एकमेकाचे निरोप पण पोचते करतात आणि ते प्रार्थनेला पण सगळ्यात अगोदर पुढे येऊन बसतात आणि तेच लोक परत बोंबाबोंब करत पण फिरतात. आहेत बरं काय चर्चमध्ये लोक. तिने प्रोत्साहन दिलं. मंडळीमध्ये तुम्ही असताना अशी गोष्ट दिसल्यावर बऱ्याच लोक ते पाळकाचे कान भरतात. ते पाळकाचं कान काय ड्रम बीम आहे भरायला? हे पाळकाला जाऊन सांगितलं, अरे मूर्खांनो, योसेफ त्याला 11 पेंड्याने नमन का केलं माहिती का? त्याची भावंड रानामध्ये दुष्कर्म करत होते आणि योसेफ आपल्या बापाला येऊन सांगत होता. मग लाख तुम्हाला पाळकाचा चमचा म्हणू द्या, नाही तर पाळकाची पळी म्हणू द्या, नाही तर पाळकाचं पोलपट लाटणं म्हणू द्या, पण चुकीचं दिसतं तर तुम्हाला सांगावं लागेल. आमेन म्हणाल का? तुम्ही म्हणाल काय पाळक चोंबडे तयार करायला आला? चोंबडे म्हणा, कोंबडे म्हणा, काही पण म्हणा, पण बायबल असंच आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो. आता मी सेवक आहे, माझ्यावरून सांगतो. कोणाचं ऐकून मी कधीच बोलत नाही. मी ऐकतो, वाट पाहतो, पुरावे बघतो आणि मग बोलतो. हे सगळे सेवकाचेच असतात बरं का. तुम्ही नाही मी जाऊन पाळकाला सांगेल, पाळकाचं मन बिघडलं. मग पाळक कसली सेवा करतो? पाळकाला माणूस नाही, देवाचा आत्मा चालवत असतो. प्रिया, देवाचा आत्मा त्याला शिकवत असतो आणि देवाचा आत्मा सांगत असतो. तर धारणा काय असते? त्या व्यक्तीमध्ये बदल व्हावा, परिवर्तन व्हावं, त्याचं जीवन बदलावं. म्हणून पाप करणारे लोक आणि शिकवणारे लोक, ऐका, शिकवणारे लोक. काही लोक म्हणतात नाही, एक काम कर ना, आपला पाळक करू देणार नाही, दुसऱ्या पाळकाकडून करून घे. मग ते दुसरे पण असते आगलावी बसलेले, पोथी पुराण घेऊन. मी लावून देतो ना तुझं लग्न, मी लावतो. तुझ्या पाळकाच्या नाकावर टिचून लावतो. लाव बाबा. इथं काय लिहिलंय? इथं इजबेल काय करते हो? जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासानं शिकवून काय करते हो? शिकवून भुलविते. म्हणजे जे असं काम करतात ते कोण आहेत? कोण आहे? इजबेल. असे पण इजबेल सेवक आहेत. ते काय म्हणतात, मी तर जातो पण 2-3 जोडपी घेऊन जातो. सेवा करणाऱ्याने फक्त सेवा करावी. व्यभिचाराच्या भानगडीमध्ये आम्ही चुकून पण पडू नये बरं का. अशा जागेवरती देवाने मला ठेवलं ना की त्या जागेवर मी सगळ्याला सांगू शकतो. ठीक आहे, मला डोक्यात दगड घालणार आहे का माझ्या? घालू द्या ना, पण सत्यानं तर त्यांचे कान भणानून जातील ना. म्हणून तर त्याने म्हटलं, शमवेला आता जे मी तुला सांगणार आहे त्यानं इस्रायलाचे कान भणानून जातील. इस्रायलाचे कान भणानून जातील. आणि कान भणानून गेले. काय म्हटलं तरी एली याजकाला म्हटला, तुझे मुलं त्या मंदिराच्या दाराजवळ स्त्रियांशी व्यभिचार करतायत, पण तू त्याला आवरलं नाही, तू त्याला शिकवलं, तू ते करू दिलं. मंदिराच्या दाराजवळ त्या एलीची मुलं व्यभिचार करत आहेत आणि एलीनं त्या मुलांना आवरलं नाही. जर एली मुलांना आवरत नाही, ऐका, मंडळीमध्ये एलीनं डोळे बंद करून बसला तर शमवेल जन्माला येणारच आहे.
शमूएल तयार होणारच आहे. म्हणून सेवकानं जर एलीसारखी डोळे बंद करून सेवा केली तर शमूएल तयार होईल आणि एलीची सेवा शमूएलाकडे जाणार आहे. म्हणून शमूएलासारखं शुद्ध जीवन जगा. शमूएलासारखं शुद्ध जीवन जगा. लोकांना आवडेल आणि काय पसंत पडतं तरुण तरुणीला आणि त्याच्याविषयी विचार करू नका. देवाला काय आवडतं? चर्च देवासाठी, देवाचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये शुद्धता असलीच पाहिजे. शुद्धता असलीच पाहिजे. शुद्धतेशिवाय आम्ही देवाचं कार्य मंडळीमध्ये कधीच पाहू शकणार नाही. आणि प्रगटीकरणाच्या मंडळीमध्ये देव मंडळांमधले दोष दाखवतो. आणि दोष दाखवत असताना जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या मंडळीपासून सुरुवात करून आता आम्ही चौथ्या मंडळीत आलो तर दोन्ही मंडळीमध्ये जारकर्म तुम्हाला दिसत आहे. म्हणजे सगळ्यात जास्त इशू कुठला आहे हो? जारकर्माचा आणि मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य. आणि याला आम्ही चीप केले, कॉमन करून ठेवले. आम्ही म्हणतो नाही चालतं. चालतं हा शब्द वापरूच नका. देवाला नाही चालत. तो नाही म्हणजे नाही. नाही बदलू शकत देवाचं मन. तुम्ही कसं बदलू शकता देवाचं मन? मला एकाने विचारलं होतं, मला माहित नव्हतं त्याला काहीतरी भानगड करायची. एखाद्या व्यक्तीच्या हातून पाप घडलं तर त्यांनी काय करायला पाहिजे? ज्या व्यक्तीला देव क्षमा करेल का काय केलं पाहिजे? मी भोळेपणाने त्यांनी सांगितलं, अरे बाबा देव खूप कृपाळू आहे, कनवाळू आहे. तुम्ही त्याच्याकडे क्षमा मागितली तर तो करून बसला भानगड. मी म्हटलं ह्याच्यासाठी मला विचारलं, जाऊन ठेवलं मला. करून बसला, मोकळा झाला. काय माहिती का, वकिलाकडे आल्यावर वकील काय म्हणतो माहितीये का? खून करून या, मी तुम्हाला सोडवतो. वकील सोडवेल, बायबल तुम्हाला सोडवणार नाही. इथं तुम्हाला वाचवणार कोणी पण नाहीये. बघा परिणाम तुम्ही खाली जर तुम्ही बघाल, खालचं वाचा, कारण मला त्याचा एंड करणं आणि त्याच्यातलं जे गांभीर्य ते तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. 21 वचन. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला तरी आपल्या जार कर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. आता काय करतो माहिती का देव? ती इजबेल आहे, त्या इजबेलीला ते जार कर्म करत असताना वाट पाहतो. आता सुधरेल, मग सुधरेल, आता तिच्या वर्तनात बदल होईल, आता तर तिच्या लक्षात येईल. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती का? जेव्हा देव वाट पाहून संधी देतो ना, त्याच त्या लोकांना असं वाटतं आम्ही करतो ते बरोबर आहे. प्रत्येक काय म्हणतात, चुकीचं असतं तर देवाने आम्हाला मारून नसतं टाकलं. चुकीचं असतं तर मग देवानं आमच्या जीवनामध्ये शाप नसते पाठवले. पण इच्छा काय देवाची? तिने काय करावा? पश्चाताप करावा. काही गोष्टी देव ताबडतोब तुमच्या जीवनामध्ये घडवत नाही. मग ते वचन तुम्हाला माहित नाही का? मला तर लुकाचं शुभवर्तमान 13 अध्याय 6 ते 9 वचन वाचा, तुम्हाला समजेल. लुकाचं शुभवर्तमान 13 अध्याय 6 ते 9 वचन. 13 अध्याय 6 ते 9. त्याने हा दाखला सांगितला. कोणी एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहण्यास आला. परंतु त्याला काहीच आढळलं नाही. तेव्हा त्यानं माळ्याला म्हटलं, पहा गेले 3 वर्ष मी या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे. किती वर्ष वाट पाहिली हो देवानं? 3 वर्ष. म्हणजे एक व्यक्ती फळ देत नाही, पश्चाताप करत नाही. कारण खाली म्हटलं, तू पश्चाताप केला नाही तर तू उद्ध्वस्त होणार आहे. मग आता 3 वर्ष वाट पाहिली म्हणजे असं नाही की देव नाही आता मी तसंच वागतो, तसंच जारकर्म करतो, तसंच अशुद्ध कर्म करतो, तसंच चर्चला जातो, तसंच गीत गातो, तशीच आराधना करतो, तशीच सेवा करतो, तसंच लोकांना भेटतो, तसंच चालू आहे. आणि मग आम्ही म्हणतो, मग कसं काय देव माझ्याकडनं सेवा करून घेतो? कशी काय सेवा करून घेतो सांगू का तुम्हाला? गाढव अशुद्ध प्राणी आहे. त्याला म्हटलं की तो जन्माला आला तर गाढवाचं शिंगरू वाचवण्यासाठी कोकऱ्याचं अर्पण द्यावं, नाहीतर गाढवाची मान मोडून टाकावं. एवढा अशुद्ध प्राणी आहे. आणि बलामाला ज्ञान सांगण्यासाठी देवानं गाढवाला वाचा दिली. म्हणजे देव तुम्हाला वापरून घेताना तुम्ही अशुद्ध आहे तरी तुम्हाला वापरून घेतो, कारण तो देव आहे ना. गाढवाच्या जाभाडानं शमशोनाला विजय दिला, अशुद्ध जाभाड सुद्धा शमशोनाला विजय मिळून दिलं. तसं देवाला त्याचं काम करण्यासाठी तुम्ही अशुद्ध आहात
तरी देव तुम्हाला वापरतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप चांगले आहात म्हणून देव तुम्हाला वापरतो. देवाची वापरण्याची पद्धत काय, हे अशुद्ध असू दे नाही तर काय पण असू दे. बलामाला शुद्धीवरती आणलं ना गाढवानी, देवाची धारणा ही आहे. बलाम तर शुद्धीवरती आला ना, पण बलाम पण एवढा निबरघट होता ना, गाढव बोललं तरी गाढवीला, अजूनपर्यंत गाढव कधी बोललं नाही, पण गाढव बोललं तरी बलाम इतका काही त्या पापामध्ये अडकून पडला होता, गाढवाला मारायला लागला. आणि गाढव म्हटलं, अरे आजपर्यंत मी कधी असं वागलं का? गाढव बोललो, गाढव बोललं. पाप इतकं भयानक असतं ना, गाढव बोलायला लागली तरी संदेश त्याच्या लक्षात येत नसतं. म्हणून त्यानं त्या सेवकाला जाग केलं. काय प्रॉब्लेम आहे माहिती का तुझा? ते जारकर्म चालू आहे पण तू शांत बसला. आता जे सेवा करणारे सेवक आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही जर पापाला प्रतिबंध केला नाही ना, एक दिवशी तुमच्या मंडळीत गाढव बोलेल आणि ते गाढव असं बोलेल की ते गाढव तुम्हाला कोपऱ्यात देईल आणि असे फटके तुमच्या पायाला बसतील. मग ते म्हणतात नाही हो, या गाढवाने माझं चर्च फोडून टाकलं. अरे मग बाबा, तू का नाही प्रतिबंध केलं? तू प्रतिबंध केलं असतं तर गाढव बोललंच नसतं. गाढव नसतं बोललं ना. पण तू बोलायचं सोडून दे, म्हटलं जाऊ दे, हे गाढव बोलत नाही तरी ह्या तर गाढवाला बोलतो. दोन गाढव आहेत तिथं. इकडे बलाम पण गाढव आहे. आता खरं गाढव कोणतं ते कळायला मार्ग नाही का? ज्या माणसाला बोलायचं ते त्यांनी तोंड बंद केलं. बघा बरं का, तो काय म्हणला, तू त्या इजबेलीला प्रतिबंध केला नाही म्हणजे काय, तू तोंड बंद केलं. तसं बलामानं तोंड बंद केलं. बघ, बलामानं तोंड बंद केलं की देवाने कुणाला वाचा दिली? गाढवाला वाचा दिली. म्हणून लक्षात ठेवा, म्हणून जेव्हा तुम्ही देवासमोर जाता, लोक काही का म्हणे ना, पण सेवकानं बिनधास्त बोललं पाहिजे. बिनधास्त. फक्त आम्ही ते गाणं गातो, तू क्यों डरता है तेरे लिए वो लढता है. ते काय तुम्हाला उड्या मारायला आहे? आवा आम्हाला येते, तू क्यों डरता है तेरे लिए मैं लढता हूं. मी नाही घाबरत कुणाला. काय किती जगणं, याच्यापेक्षा देवामधलं जगणं आणि लोकांना जगवणं हे शिकलं पाहिजे. पापात त्यांनी नाही मेलं पाहिजे. काय उपयोग आहे त्यांनी पापात मारायचं? चर्चला त्यांनी भलं मोठं ऑफरिंग दिलं आणि त्यांनी, आता काय होतं माहिती का, चर्च चालवायचं म्हणून आम्हाला असं वाटतं नाही राहू द्या हो, आणि मग सेवक जाऊ द्या, देव त्याचा न्याय करेल. मग तुला कशाला ठेवलंय? देव त्याचा न्याय करेल हो, घेऊ नको ना. मग देव त्याचा न्याय करेल म्हणून संपलं का तिथं? कुठे येतो योहान? कुठे येतो नाथान संदेष्टा? कुठं तो लोकांना सांगतो तू पाप केलंय? कुठे त्या दाविदाला? त्यांनी नाही घाबरला. दावीद आता महाराज आहे आणि राजाचं डोकं फिरलं तर माझी तला. हो, दाविदाला नाथानानं समजावून सांगितलं, म्हणूनच दाविदानं पश्चाताप केला. जेव्हा सेवक लोकांना सांगतील त्यास लोक मारणार नाही, ते मरतील, पश्चाताप करतील. आणि पश्चाताप केल्यानंतर पुन्हा एकदा दाविदाची उभारणी होणार आहे. पुन्हा उभारणी होणार आहे. हे काम आहे देवाच्या सेवकाचं. म्हणून तिथं असं म्हटलं की त्यानं अजून त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं की देव सुधारण्याची संधी देतो. ऐका, देव सुधारण्याची संधी देतो असं म्हटलं. एवढे वर्ष